सध्या महापालिका निवडणुका सुरू आहेत, त्या अनुषंगाने प्रचाराची कशी तयारी सुरू आहे आणि आणखी काही राजकीय नेत्यांच्या मोठ्या सभा होणार आहेत? आणखी राजकीय मोठ्या नेत्यांच्या सभा, एखादी सभा होईल, राज्य लेवलच्या नेत्याची एखादी सभा होईल. प्रचार कसा सुरू आहे? प्रचार पक्षीय पातळीवर 16 प्रभागांमध्ये कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराची पद्धत, लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा महानगरपालिकेची निवडणूक असू द्या, कोणत्याही निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत आम्ही 5 वर्ष पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अनुषंगानं प्रचार इतर पक्षापेक्षा आमचा सध्याच्या कंडिशनला जोरात चालू आहे. भरपूर नवीन चेहरे आपल्या पक्षामध्ये दिसून येत आहेत, जे की इतर पक्षात होते आधी, आता तुमच्या पक्षात आले. हो, त्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीचे आपण बघितले असेल, मागच्या 2017च्या निवडणुकीमध्येच आमच्याकडे फक्त 8 नगरसेवक निवडून आलेले होते आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये तोडीस तोड उमेदवार, समोरच्या पार्टीकडे ज्या पद्धतीचा उमेदवार आहे, इथं उभाटाची सत्ता आहे, आमदार खासदार उभाटाचे असल्यामुळं त्यांच्याकडं थोडेसे ताकदीचे उमेदवार होते आणि आता मुस्लिमचं पाठबळ त्यांच्यासोबत असल्यामुळं थोडे जास्त ताकदीचे उमेदवार त्यांना भेटल्यामुळे आम्हाला नवीन माणसाला संधी द्यावी लागली. नवीन माणसं आम्ही घेतली पाहिजे. मागील 8 वर्षापासून ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी तयारी केली होती, प्रत्येक प्रभागामध्ये मोठ्या संख्येने होते, त्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यांनी बंडखोरी केल्याचे दिसते. परभणी म्हणजे या निवडणुकांमध्ये सगळ्यात जास्त बंडखोरीचा फटका तुम्हालाच बसला आहे. हो, भारतीय जनता पार्टीला निश्चित केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे आणि भारतीय जनता पार्टीचं वातावरण चांगल्या पद्धतीचं असल्यामुळं, मागच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगला रिझल्ट आल्यामुळं निश्चितच इच्छुक उमेदवार आमच्याकडे जास्त होते आणि उमेदवार जास्त असल्यामुळं जिथं गर्दी असते तिथं बंड होणं साहजिक आहे. थोडा बहुत बंड झाला, पण जिथं ज्या ठिकाणी बंड झाला त्या ठिकाणी आम्ही पक्ष शिस्तभंगाची कारवाई त्या उमेदवारावर आम्ही केलेली आहे आणि त्यांना पक्षातून हकालपट्टी केलेली आहे. परंतु निष्ठावंतांवर अशा पद्धतीने कारवाई करताना निष्ठावंतावर पार्टीनं सांगितलं तर थांबवावी लागते. काही गोष्टी आपल्याला पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून, आम्ही बी कार्यकर्ता म्हणून काम करतो. उद्याच्या एका वेळेस मी जिल्हा परिषदेला सदस्य आहे, मला जर पुढची पार्टी म्हणली वा तू थांब, तर मला एका वेळेस थांबवावे लागेल. नाही, पण हजारो त्यांना बरेच वर्षापासून त्यांना थांबवण्यात आले ना, त्यांना एक वेळेसही उमेदवारी मिळालेली नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आणि त्यांनी आता बंडखोरी केली का करू नये? आता बंडखोरी का करू नये, उमेदवारी का मिळाली नाही, आता हा विषय त्या माणसानं जो कोणी वैयक्तिक आहे त्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की आपण कुठं कमी पडायला तर इतरांच्या तुलनेमध्ये, आणि त्या पद्धतीची तयारी पुढच्या 5 वर्षामध्ये त्यांनी केली असती तर निश्चित त्यांना उमेदवारी पार्टीने दिली असती. नेमका असा कोणता क्रायटेरिया होता हे जे तुम्ही उमेदवार निवडलेले आहेत? कोणताही पक्ष निवडणुकीत उमेदवार निवडत असताना इलेक्टिव्ह मेरिट बघत असतं. त्या माणसानं मागच्या 5 वर्षामध्ये केलेलं काम, तो किती कोणत्या दृष्टीनं किती सक्षम आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून उमेदवार केलेले आहेत. मुख्यमंत्री साहेब आले होते परभणीला, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की 10 वर्षापूर्वी जो सत्ता होती ज्या पक्षाकडे, त्यांनी विकास केला नाही. आता तेच पक्षातली लोक तुमच्याकडे आली, आता त्या पक्षातली लोक आता परत विकास करतील का? निश्चितच देवेंद्र भाऊ फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र विकासाच्या गतीवर आहे आणि मागच्या वेळेस तुम्ही जे म्हणलात की बाबा मागचे जे लोक सत्तेत होते ते आमच्याकडे आलेले आहेत, ते आमच्याकडे आलेले असले तरी आता देवेंद्र भाऊ जे बोलले त्या पद्धतीनं रिपीट घेता येईल काही प्रश्न तर याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की हे जे आमच्याकडे आलेले नेते आहेत ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये विकास करतील आणि मागच्या काळात त्यांनी विकास केला नाही असं बी आपण म्हणू शकत नाही. पण मागच्या काळामध्ये त्यांच्याकडे सत्ता होती ना, सत्ता असताना परभणी शहराची परिस्थिती तुम्ही बघितली तर परभणी शहर महानगरपालिका नसून एक मोठी ग्रामपंचायत असल्यासारखी परभणी शहराची नगरपालिका असतानाही परिस्थिती होती. एकदमच काही कोणाकडे जादूची गाडी नाही फिरवायला. मागच्या काळामध्ये बी त्यांच्या पद्धतीने त्यांना जितका विकास करता येईल, पण सरकार नव्हतं त्यांच्यावालं 17 ते 22च्या दरम्यान. आता केंद्रात राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे, आणखी त्यांना विकास करायला संधी या शहराची भेटली. जनतेला संधी दिल्यानंतर तुम्ही विकास करणार का? पहिलेच ग्रामपंचायत राहील असं वाटतं तुम्हाला? मागच्या काळामध्ये ते नेते दुसऱ्या पक्षात जरी असले तरी त्या काळात त्या पिरियडमध्ये 17 ते 22च्या दरम्यान किंवा आतापर्यंत त्या पक्षाचं सरकार केंद्रात नव्हतं, राज्यात नव्हतं. त्या अनुषंगानं त्यांना ज्या पद्धतीने विकास करायचा असेल तिथं त्यांना अडचणी आल्या असतील. आता येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे, निश्चितच परभणीचा चेहरा तुम्हाला बदललेला दिसेल या 5 वर्षामध्ये आम्हाला जर संधी दिली तर. म्हणजे असं म्हणायचं का की सरकारनं जाणीवपूर्वक या ठिकाणी इतर पक्षाचं सत्ता आहे म्हणून त्यांना निधी देण्यात टाळाटाळ केली?
नाही, तसं इन्सिडेंटही पाहायला मिळाले नागरिकांना. तसं म्हणता येणार नाही. तुम्ही स्वतः किंवा नागरिकांनी ह्या गोष्टी बघितल्या पाहिजे की बाबा ज्याची सत्ता आहे त्यांना निश्चितच थोडासा वाटा जास्त भेटतो. नाही, तो प्रश्न वेगळा राहिला. परंतु तुम्ही ज्या पद्धतीने आता प्रेझेंट केलं की त्यांची सरकार नसल्यामुळे विकास होऊ शकला नाही, म्हणजे असं म्हणायचं का की भाजप दुसऱ्या पक्षाचं सरकार असेल तर त्यांना निधी देत नाही? मी काय म्हटलो तुम्हाला, दुसऱ्या पक्षाचं सरकार असल्यावर निधी देण्याचा विषय नाही. निश्चित सरकार असल्याच्या नंतर थोडासा वाटा जास्तच भेटत असतो, भेटतो, पण प्रमाण 19 असतात. किती उमेदवार निवडून येतील वाटते तुम्हाला त्याच्यामध्ये? आम्ही एक 20-22च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निवडून येतात अशी परिस्थिती. सत्तेसाठी कोणासोबत हातमिळवणी करायची तयारी आहे मग? आता ते आमचे नेते, आमच्या नेत्या आदरणीय पालकमंत्री मेघनादिदी बोर्डीकर असतील, वरपुडकर साहेब असतील, बोर्डीकर साहेब असतील, प्रमोदराव वाकोडकर आहेत, शिवाजीराव भरोसे आहेत, हे सगळेजण मिळून त्यावेळेस पक्षश्रेष्ठीचे विचार करून निर्णय करतील. थँक्यू.